लग्नानंतर होईलच प्रेमालिकेच्या पुढील भागामध्ये काव्या आता सगळ्यांना सांगते की ताई मी फेल झाली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की अगव्या, तू अशी कशी फेल झाली? तू तर सगळा अभ्यास केला होता. तेव्हा काव्या म्हणते की अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. नंदिनी म्हणते की अशा कोणत्या गोष्टी तुझ्या डोक्यात फिरत होत्या? तेव्हा काव्या म्हणते की माझे मेन एक्झाम डिसेंबरमध्ये आहे. आईने मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या बहिणीच्या मुलीच लग्न बघता आलं नाही, कारण त्यांना माझ्या बाळाला निवडायचं होतं. तेव्हा पार्थ आता रागातच म्हणतो की आई, तुला काय गरज होती या सगळ्या गोष्टी सांगायची? उगच भलत्या झालत्या गोष्टी तू काव्याला सांगत असतेस. तर पार्थच हे बोलणं आता माननीच्या मनाला लागतं. पण या सगळ्यामध्ये आगीत तेल टाकायचं काम आता वसुंधरा करते. ती म्हणते की अरे पार, तू बायकोच्या एवढ्या आहारी गेलास की स्वतःच्या आईवर ओढून बोलतोयस. त्यानंतर वसुवात्या म्हणते की मानेनी बघतेस का तुझ्या सुनांचा पराक्रम? ज्या मुलांनी कधी आवाज वरती केला नाही तीच मुलं तुला उलटी